मित्रांनो, सायकल स्वार पुढे असल्यावर आपल्याला फार जपून चालावं लागते. थंडीतले झाडं वेगळे आहेत तिथे आणि पीक खराब होऊन जातं थंडी जास्त असल्यामुळे. मायनस मध्ये टेम्परेचर जातं. किती सुंदर घर आहे. मित्रांनो, आज दिवस तिसरा ट्रिपचा. आम्ही निघालेलो आहोत मलहमला. हे बघा दिगंबर आहेत मलहमना गाडी चालवतायत. मागे आहे स्वरा दीदी, आपला थंग बेबी. हे बघा तो हाय म्हणतोय, हाय. सगळे एकदम हॅपी हॅपी आहोत. तर चला आता आपण लोकेशनला पोहोचल्यावर गप्पा मारूया. मित्रांनो, इथे ज्या बोटी दिसतात ना त्या कॅनॉल मध्ये बघा बोट दिसते लाल रंगाची. हे बघा, तर हा कॅनॉल आहे. इथे कॅनॉल आहे, दिसतंय पाणी. हा कॅनॉल पूर्ण युके मध्ये फिरलेला आहे. हो, आणि त्याच्यामध्ये लोक राहतात, त्यांची घरं आहेत बोटीमध्ये. आणि बोटीमध्येच ते प्रवास करतात. आणि प्रवास करता करताच म्हणजे बोटीमध्ये सर्व किचन वगैरे सर्व गोष्टी असतात. त्यांचं घरच बोट आहे. वर्षानुवर्ष हे बघा कॅनॉल, वर्षानुवर्ष त्या बोटीमध्येच मुक्काम करतात. याचा एक वेगळा व्हिडिओ काढलेला आहे, आम्ही लवकरात लवकर पोस्ट करू. तो आहे आमच्याकडे व्हिडिओ, कसे लोक त्याच्यात राहतात. एका व्यक्तीकडून आम्ही इन्फॉर्मेशन घेतली होती. तिकडे कॅनॉल चाललाय बघा. चला आता पुढे काही नवीन दिसलं तर दाखवते. दूरवर तुम्हाला एक घर दिसत असेल तर शेतकरी राजाचं घर आहे बघा. आणि यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती नाहीये, पण काही काही लोक शेती करतात. मोठे मोठे क्षेत्र असतात यांचे, बघू शकतो. मेंढी पालन आणि मेंढी व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि कोंबड्या वगैरे पाळतात. पक्ष्यांचा थवा किती आहे. सी गलत. रस्ता बघा मित्रांनो, दोन्ही बाजूनी घनदाट झाडी आहे. आता सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे झाडांना पालवी नाहीये. हळूहळू पालवी फुटायला लागेल. आता उन्हाळा सुरू होणारच आहे. कंपाऊंड सर्व काही दगडी इथं सगळं. तुम्हाला सिमेंटचं काही दिसणारच नाही इथं. हे बघा मित्रांनो, शेतीमधली घरं बघा कशा पद्धतीची दगडी घरं आहेत. तर मित्रांनो, सायकल स्वार पुढे असल्यावर आपल्याला फार जपून चालावं लागते. आणि सायकल स्वार पासून 10 फूट अंतर दूर ठेवावं लागतं. तर इथे सायकल स्वार आहे, मी आपलं लांबून गाडी घेतो. आणि त्यांना विशेष प्रायोरिटी असते. सायकल स्वार पुढे असेल, रस्ता नसेल तर आपण अतिशय स्लो चालायचं. तर तिथे रस्ता थोडा मोठा आहे. हे बघा सर्वजण ऍडजस्ट करतात, असं नाही. प्रत्येकाला घाई असते, पण घाई न करता ते आपल्याला जागा देतात. मी त्यांना जागा दिली, पण त्यांनी पण साईडला घेतली गाडी. अशा प्रकारे आपली गाडी थोडी मोठी पण आहे. आणि घर किती सुंदर आहे. हे आमचे अनुभव आम्ही तुमच्याबरोबर एकदा लाईव्ह घेऊन शेअर करणार आहोत. हे बघा, घास का काहीतरी धान्य त्यांनी स्टोर करून ठेवलेलं आहे. किती सुंदर रीते, एकदम प्लास्टिक कोटेड. तर नाही, ते थंडीमध्ये पीक येतच नाही, झाडच येत नाही कुठले. थंडीतले झाड वेगळे आहेत तिथे. आणि पीक खराब होऊन जातं थंडी जास्त असल्यामुळे. मायनस मध्ये टेम्परेचर जातं, त्यामुळे बऱ्याचदा झाडं खराब होतात. थंडीमध्ये 8-9 महिने थंडी असते, त्यामुळे थंडीत पीक होत नाही. 2-3च महिने राहतात शेतीसाठी. आणि हा शेतीप्रधान देश नाहीये, इथे शेती केलीच जात नाही. शेती काय कुठलेच मला कपड्याची सुद्धा कंपनी इथे दिसली नाही. सगळे कपडे बाहेरच्या दुसऱ्या देशातून येतात. हे लोक काही स्वतःच करत नाही. टुरिझम हा एक मोठा व्यवसाय आहे आणि बिझनेस
टुरिझमला पण जास्त महत्व आहे इथं. त्याच्यामुळे आपल्याकडे देखील लोक टुरिस्ट म्हणून इंग्लंडमध्ये फार मोठ्या प्रमाणात येतात आणि यांनी हा निसर्गाचं संतुलन ठेवलं, त्यामुळे टुरिस्ट देखील येथे येतात. आपल्याकडे यापेक्षा देखील सुंदर निसर्ग आहे, पण तो मेंटेन न केल्यामुळे आपल्याकडचे लोक आता इकडे यायला लागले आणि जगभरातले लोक इकडे येतात. आणि चीन, बांगलादेश, श्रीलंका भरपूर आहे, फ्रान्स, रुमानिया. चला आता मित्रांनो, पुढे काही चांगलं दिसलं की दाखव. दगडाचं कुंपण आहे बघू शकता आणि दोन्ही बाजूला शेती आहे मित्रांनो इथे शेतीला दगडाचं कुंपण असतं, आपल्यासारखे बांध नसतात, दगडी कुंपण असतात. पूर्वी देखील आपल्याकडे अशा प्रकारे दगडी कुंपण होते, पण आता ते दिसत नाहीत. तर दगडाचे त्यांनी अशा प्रकारे दगड लावून इकडे शेतीमध्ये बघू शकतो कशा प्रकारे बांध केले आहेत. हे बघा इथे समोर दिसत असेल, इथे पूर्ण दगडी आणि पूर्ण यांनी ना जसं पूर्वी होतं ना तेच त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे, काही बदल केलेला नाही. दूर दूर पर्यंत दगडाच्या जुनं ते सोनं मानणारी लोक आहेत. दूर दूर पर्यंत दगडाच्या भिंती, कुठेही तुम्हाला सिमेंटच्या वगैरे भिंती दिसणार नाही. आपल्याकडे पूर्वी दगडाच्याच होत्या, नंतर त्या छोट्या जागेत देखील आपल्याला पीक घेता यावं म्हणून ते दगड काढून टाकले. आणि मी जेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आळेफाटा, आळकुटी, रांधे या गावामध्ये अशाच प्रकारे दगडाची बांध असायची पूर्वी, आणि अजून देखील वन विभागाने अशा प्रकारचे बांध घातलेले आहेत, पण ते आता फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. बघा जागेवर वळण आहे, घाटाचा रस्ता आहे. हे बघा शेतकऱ्याचं ट्रॅक्टर मित्रांनो. हे बघा इथे सुद्धा काहीतरी वास्तू बनवलेली आहे त्यांनी, खतं वगैरे स्टोर करण्यासाठी. आणि छोटी नदी आहे का झरा आहे, पाण्याचा ओढा आहे मला वाटतं. किती सुंदर, तो सुद्धा किती स्वच्छ आहे बघा तुम्ही. हे बघा मित्रांनो गाड्या थांबल्यात, पोलिसांची गाडी थांबवली आम्ही चक्क. किती सुंदर घर आहेत बघा, दगडी घर. मित्रांनो रोड ट्रिप ही मुद्दामूनच काढली, आम्ही देखील तुम्हाला घेऊन फिरतोय अशीच अनुभूती आम्हाला देखील येते. तर चला तुम्हालाही संपूर्ण रस्ता दाखवते. हा खेडेगावात जाणारा रस्ता कसा आहे, ही देखील छोटी छोटी खेडेगावच आहे ज्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत. नवरा बायको रनिंग करताना बघा मित्रांनो. फार्म शॉप. आणि मित्रांनो रस्त्याने ज्या तुम्हाला चारचाकी गाड्या दिसतात, जी वाहनं दिसत आहेत, ती पर्यटकांची वाहने आहेत. तर बरेचसे पर्यटक इथे पर्यटनासाठी आलेले आहेत. तर बघू शकता खूप गर्दी आहे रस्त्याने, बऱ्याचशा गाड्या आपल्याला दिसत आहेत जाताना येताना. डेअरिंग बाजी इथली आपल्यासारखी. Next right onto Kirkby Brow. Continue for 1 mile. मित्रांनो रस्ता फारच अरुंद आहे, खेडेगावातील रस्ता आहे. आणि बघू शकता समोरून गाडी आलेली आहे, तर आपण थांबून घेतलेला आहे, कारण आम्हाला इथे थोडी जास्त स्पेस होती थांबण्यासाठी. कारण पुढे गेलो असतो तर दोन्ही गाड्या अडकल्या असत्या, कोणाला तरी रिव्हर्स जावं लागलं असतं. तर गाडी गेलेली आहे. चला मला मारणार आहे आता तो माणूस. इथं स्कूल आहे बघा मित्रांनो, स्कूल. खेडेगाव आहे एकदम.
पुढे स्कूल आहे असं सिम्बल. बघा इथं स्कूल आहे. हे बघ स्कूल बघा कशी आहे, हे बघा दिसली ही स्कूल आहे. स्कूल इन्फॉर्मेशन. खेडेगावातली शाळा आहे, प्रायमरी स्कूल. तर मित्रांनो इकडे बघू शकता किती प्रचंड अशा गाड्या, आणि इकडे दाखव, इकडे पण दाखव दाखवते. कंपाऊंड आहे. हे बघा गाड्या दिसतायत. In 300 yards, turn left. रस्त्यावर तिकडे पार्किंग आहे की नाही मग आपल्याला आता? आहे. ग्रासवर पार्क केली गाड्या. Take the next left, then turn right. चल चल पुढे चल. गाड्या आहे ना, इथून जाऊ ना असं. तर मित्रांनो, ही आपण आता मलहम गावाची रोड ट्रिप केलेली आहे. संपूर्ण रस्ता जसा आम्ही आलो तसा मी तुम्हालाही घेऊन फिरले, असंच मला अनुभवलं, अशीच अनुभूती झाली. तर मित्रांनो काय, आता आम्ही निघालो एका पर्यटन स्थळाला भेट द्यायला. मलहम गावामध्ये एक पर्यटन आहे, ते म्हणजे मलहम को. तर खूप इंटरेस्टिंग आणि खूप म्हणजे निसर्गरम्य वातावरण तिथे आहे. आता हे आजूबाजूचं वातावरण बघूनच तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर खूप सुंदर हे खेडगाव आहे. यामधलं हे एक पर्यटन स्थळ मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तेव्हा मलहम को हा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मलहम को काय आहे, तेथील वातावरण कसे आहे, सर्व गोष्टी मी दाखवणार आहे. काय होतं ना, एकाच व्हिडिओमध्ये सर्व दाखवायला गेले तर तो अर्धा एक तासाचा व्हिडिओ तयार होतो. तर असे न करता आपण 2 भाग केलेले आहेत. तर रोड ट्रिपचा हा वेगळा भाग आहे आणि मलहम कोचा पर्यटन स्थळाचा वेगळा भाग आहे. तर तो बघायला विसरू नका. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.